विद्यार्थी मित्र हो, आज आपण 4.3 क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्यातली काही उदाहरणं समजून घेत आहोत. क्वेश्चन नंबर 4 त्यातलं पहिलं उदाहरण आपलं मागील तासिकेत संपलेलं होतं. आज आपण पुढची उदाहरणं घेत आहोत. त्यातली काही महत्त्वाची उदाहरणं मी घेत आहे. जसं थर्ड नंबर इज 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे प्लस 2x - 1 bracket square upon in bracket 2x + 1 bracket square minus 2x - 1 bracket square is equals to 17/8 असा एक्झाम्पल दिलेला आहे. एक्झाम्पल आहे 2x + 1 bracket square plus 2x - 1 bracket square upon 2x + 1 bracket square minus 2x - 1 bracket square is equals to 17/8 असं उदाहरण दिलंय मित्र हो. ही उदाहरणं सोडत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी इक्वेशन्स आहेत या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल x आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. तर नीट लक्षात घेतलं आपण तर असं लक्षात येतं की ही जी दोन न्यूमरेटर्स आहेत सेम टू सेम तीच डिनॉमिनेटर्स आहेत, फक्त त्यांना जोडणारं चिन्ह भिन्न आहे. मग जेव्हा अशा वेळेस एखाद्या कंपोनेंडो डिव्हिडेंडो वरून एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची असेल ना, तेव्हा त्या एक्झाम्पल मध्ये पुन्हा कंपोनेंडो डिव्हिडेंडो करतो. हे आपण मागे बघितलं सुद्धा होतं. तसंच करूया आपण. देयरफॉर बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा जो न्यूमरेटर आहे तसाच ठेवला. हा जो डिनॉमिनेटर आहे हा सुद्धा इथं तसा ठेवूया. फक्त ऍडिशन करूया म्हणजे कंपोनेंडो करूया. जसं 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मिळवला, बाकी इथं कशालाच हात लावला आणि फक्त हे चिन्ह या दोघांमध्ये प्लस चिन्ह ठेवलेलं आहे. आता छेदस्थानी कंपोनेंडो करायचं डिव्हिडेंडो करायचं आहे तर सेम टू सेम तसंच. जसं 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर मागे बोललो होतो अंशातून छेद वजा करायचा तर ही चिन्ह फक्त बदलवायची. जसं प्लस असेल तर मायनस करा 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस असेल तर प्लस करा 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कंपोनेंडो डिव्हिडेंडो अंशात छेद मिळवला, अंशातून छेद वजा केला म्हणजे कंसातले कोणतं चिन्ह नाही बदलणार, कंसाबाहेरचे चिन्ह बदलतील. ही राशी मायनस करायची म्हणजे प्लस निगेटिव्ह होईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. कंसामध्ये हात लावू शकत नाही आपण कुठल्याही चिन्हाला. आणि त्याची किमतीत सुद्धा आपण 70 + 8 कंपोनेंडो अपॉन 17 - 8 त्याला म्हणूया आपण बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता याच्यामध्ये काय झालं बघा, हे पुन्हा आपण समजून घेऊया. एखाद्या राशीवरून जर आपल्याला नुसतं व्हेरिएबल शोधून काढायचं असेल तर दिलेल्या राशीमध्ये पुन्हा कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो करा, त्याच्या व्हॅल्यू मध्ये पण कंपोनेंडो डिव्हिडेंडो करा. याच्यामध्ये आता जे चिन्ह समान आहेत, संख्या ज्या समान आहेत ज्यांची चिन्ह भिन्न आहेत ते पद बघा. हा जो मायनस आहे त्याचा निगेटिव्हचा ऑपोजिट नंबर आपल्याला भेटलेला आहे. बिलकुल चिन्ह कंसातले चिन्ह सुद्धा समान आहे, त्यांचे कंसाबाहेरचे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे संख्या समान चिन्ह भिन्न, उत्तर 0 हे कट झाले. सेम छेदस्थानी सुद्धा जो निगेटिव्ह कंस आहे तो बघा, त्याचा ऑपोजिट नंबर बघा. 2x + 1 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल. म्हणजे आता आपल्याला काय राहिलं, हा एक कंस आणि हा एक कंस अशाचा असा राहिलाय. हे दोन कंस 2x + 1 2x + 1 हा एक कंस आणि हा एक कंस, दोन कंस. Therefore 2 × 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे कसं आलं, हा एक कंस इथं कोएफिशिएंट 1 असतो, इथं पण कोएफिशिएंट 1 असतो. 1 + 1 2 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन छेदस्थानी सुद्धा 2x - 1 2x - 1 2 टाइम्स. सो 2 × 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 17 आणि 8 25 अपॉन 17 - 8
इज 9. 17तून 8 गेला, मायनस झाला, 9 राहिलेला आहे. आता इथं काय होईल, 2 टू गेट कॅन्सल. नीट बघा इथं आता 2x + 1 आहे, 2x - 1 आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे, 25 इज अ स्क्वेअर, 9 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर. आपण असे म्हणू शकतो फार केलं तर, देअरफॉर 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. म्हणजे हा कंस वर्ग आहे, हा कंस वर्ग आहे. 25 इज ऑल्सो स्क्वेअर ऑफ 5, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 3. म्हणजे सर्व चारही टर्म्स ही परफेक्ट स्क्वेअर आहेत. मग अशा वेळेस सर्वच पद जर परफेक्ट स्क्वेअर असतील तर त्यांचं स्क्वेअर रूट घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. सो देअरफॉर 2x + 1 अपॉन 2x - 1 इज इक्वल्स टू 5 अपॉन 3, आणि याला म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स असं म्हणावं तर दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेऊया असं म्हटलंय. आता हे इक्वेशन आणि हे पण इक्वेशनच आहे. याचा हा शॉर्ट फॉर्म झाला. खरं तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं कोणतं सोपं आहे. हे आपण इक्वल रेशिओचे जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्याचा म्हणजे जसं कंपोनेंडो डिव्हिडेंडो असे काही प्रॉपर्टीज वापरून, काही गुणधर्म वापरून, काही रूल वापरून आपण हे शॉर्टकट करून टाकलं. आता दोन रेशिओ जर इक्वल असतील तर त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असतं. या नियमाने दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. जसं 3 × 2 6x + 3 × 1 3 इज इक्वल्स टू 5 × 2 10x - 5 × 1 5. म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करा. 5 × 2 5 × 10x, 5 × 1 5, 3 × 2 6x, 3 × 1 3. आता याच्यामध्ये आपण सिमिलर टर्म्स बनवूया. 6x - 10x इज इक्वल्स टू -5 - 3. हा 10x बरोबरच्या अलीकडे होता, पक्षांतराने पलीकडे गेला, धनचा ऋण झाला, 3 धनचा ऋण झाला, म्हणजेच काय राहिलेला आहे. देअरफॉर 6x - 10x - 4x इज इक्वल्स टू -5 - 3 - 8. दोन संख्यांची चिन्ह समान असतात तेव्हा चिन्ह तेच राहते, संख्यांची बेरीज होते. या नियमाने बरोबरच्या अलीकडे पलीकडे दोघं निगेटिव्ह चिन्ह असतील तर पॉझिटिव्ह होऊन जातील. म्हणजेच x इज इक्वल्स टू 2, 4 × 2 8. मायनस मायनस गेट कॅन्सल, 4 गुणतोय पक्षांतराने भागेल, 4 × 2 8 असं हे उत्तर आलेलं आहे. इतकं साधंसं 4 मार्कांसाठीचं सोपंसं उदाहरण आहे. कळलं नाही तर थोडं रिव्हर्स करून बघून घेत चला, पण समजूनच घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके, क्वेश्चन नंबर यातलाच क्वेश्चन 4 मधलाच 4th उदाहरण घेतो आपण. 4th वन बऱ्याच जणांना त्याची डिफिकल्टीज असतात. √4x + 1 आहे प्लस x + √x + 3 आहे डिवायडेड बाय √4x + 1 आहे मायनस √x + 3 आहे. असं हे एक्झाम्पल आहे. 4x + 1 x + 3 इज इक्वल्स टू 4/1 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, ह्या दोन राशींमध्ये बेरीज आहे, त्याच दोन राशींमध्ये वजाबाकी आहे. म्हणजे हे सुद्धा उदाहरण जे आहे, हे सुद्धा एक्झाम्पल जे आहे ते कसलं आहे, कंपोनेंडो डिव्हिडेंडो आहे. प्लस आणि मायनस दोन समान संख्या बेरजेने जोडल्यात, छेदस्थानी आणि वजाबाकीने जोडल्यात, म्हणजेच याच्यात कंपोनेंडो डिव्हिडेंडो आहे. अशा उदाहरणात जर व्हेरिएबल शोधायचा असेल तर त्याच्यात पुन्हा आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो करावा लागतो. आता कंपोनेंडो डिव्हिडेंडोची आपण इतकी उदाहरणं बघितलीत मागील काही तासांमध्ये. आता तुम्हाला सहज लक्षात येईल त्याच्यात कंपोनेंडो डिव्हिडेंडो करण्यासाठी काय करूया आपण. स्क्वेअर रूट ऑफ 4x + 1 प्लस स्क्वेअर रूट x + 3 या अंशामध्ये हा छेद मिळवूया म्हणजे बेरीज करूया. अंडर ऑफ 4x + 1 मायनस स्क्वेअर रूट x + 3 अशा पद्धतीने आपण अंशात मध्ये छेद जसा तसा मिळवला, अंशात छेद जसा तसा मिळवला, छेदस्थानी फक्त काय करूया, सबट्रॅक्शन करूया. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 4x + 1 प्लस x + 3 प्लस आता मायनस करा आणि 4x + 1
मायनसचं प्लस करा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3. कंपोनेंडो डिव्हिडेंडो करण्यासाठी फक्त एकदम सोपीशी लक्षात घ्यायचं एक ट्रिक की अंशामध्ये छेद फक्त मिळवा आणि डिव्हिडेंडो करण्यासाठी हे अंश जसा तसा बघून लिहा, फक्त ही शेवटची जी दोन चिन्ह आहेत ती बदलावा. बस संपला विषय. काय करू नका. बघून बघून तर लिहिता येतं ना आपल्याला, बघून बघून लिहा, शेवटची दोन चिन्ह बदलवा. हे का बदलवतो हे तुम्हाला माहिती आहे. समजा हा मायनस करायचा आहे तर प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. हे आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे. याच्या व्हॅल्यू मध्ये सुद्धा कंपोनेंडो करा आणि डिव्हिडेंडो करा आणि त्याला कारण सुद्धा द्या बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता असं करण्यामागे उद्देश काय आहे की दिलेलं जे इक्वेशन असतं ते सिम्प्लिफाय होऊन जातं, शॉर्टकट होऊन जातं, त्याची काही पद कट होतात. जे मायनस असतं ना ते आधी बघा, त्याचा जोडीदार आपल्याला प्लस मिळतोच. एक्स प्लस 3 मायनस एक्स प्लस 3 प्लस, कट झाले. संख्या समान, चिन्ह भिन्न, उत्तर शून्य. सेम नेक्स्ट एक्झाम्पल. पहिले मायनस असलेली राशी शोधा, हे टर्म याचा अपोजिट टर्म शोधा. बिलकुल शोधलं आणि हे दोघं समान आहेत, त्यांचे चिन्ह भिन्न आहे, त्यांचं उत्तर शून्य येईल. सोपं झालं. म्हणजे कंपोनेंडो डिव्हिडेंडोने दिलेलं एक्झाम्पल अजून शॉर्ट करता येतं, सिंपल करता येतं, सिम्प्लिफाय करता येतं. आता उरलेली टर्म जी असते तेव्हा हे एक टर्म आणि हे एक पद बिलकुल समान आहेत. हे एक आणि हे असे दोन टर्म बिलकुल समान आहेत. देअरफॉर टू टर्म्स 4x प्लस 1 अपॉन हे सुद्धा x प्लस 3 टू टाइम्स आहेत. सो 2 into अंडर रूट ऑफ x प्लस 3 इज इक्वल्स टू 4 प्लस 1 5 and 4 minus 1 3. Here under root 2 to get cancel, दोघं कट झाले, एवढं राहिलं. मित्र हो, मागील उदाहरणामध्ये x जो होता व्हेरिएबल जे होतं ते इरॅशनल नंबर नव्हता, रॅशनल नंबर होता. इथं आपल्याला हे स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे हा इरॅशनल नंबर आहे. मग हा इरॅशनल आपल्याला बाहेर काढायचा आहे. आपल्याला अंडर रूट एक्स ची किंमत नाही काढायची, आपल्याला ओनली फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स शोधायचा आहे आणि तो तर स्क्वेअर रूट मध्ये आहे. तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याचा स्क्वेअर करावा लागेल. इक्वेशनचे रूल काय म्हणतात, नुसतं एका टर्मचं आपण स्क्वेअर करू शकत नाही, मग सर्वच पदांचं करा. म्हणून आपण स्क्वेअरिंग बोथ द साइड्स, स्क्वेअरिंग बोथ द साइड करण्यासाठी आपल्याला हे अंडर रूटचे चिन्ह जे आहे ते निघून जाईल. 4x प्लस 1 राहिलं, छेदस्थानी डिनॉमिनेटरला सुद्धा x प्लस 3 राहिलं. म्हणजे याचा स्क्वेअर करणं म्हणजे काय, त्याचं साइन निघून जाणं, स्क्वेअरचं साइन निघून जाणं, स्क्वेअर रूटचं साइन निघून जाणं म्हणजे स्क्वेअर करणं. जसं मी असं बोललो 5 स्क्वेअरिंगचा फोर्स म्हणजे काय, स्क्वेअर केलं म्हणजे काय, याचं स्क्वेअर रूटचं साइन निघून जाणं म्हणजे याचा स्क्वेअर केला म्हणजे हा स्क्वेअर केला म्हणजे 25 झाला, 25 म्हणजे 5 झाला. सेम टू सेम एखाद्या राशी स्क्वेअर रूट मध्ये असेल, तिचा स्क्वेअर करायचा असेल तर त्याचं साइन निघून जातं स्क्वेअर रूटचं. म्हणजे आता हे स्क्वेअर केलेले आहेत पण त्याच्या दोन्ही बाजू करायच्या आहेत, बोथ द साइड्स. सो 5चा पण स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर ऑफ 5 इज 25 आणि स्क्वेअर ऑफ 3 इज 9 आणि असं म्हटलं तरी चालेल स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स आपण दोन्ही बाजूंची वर्ग घेतली, स्क्वेअर्स केले. कधी कधी स्क्वेअर रूट घ्यावं लागतं, येथे आपल्याला स्क्वेअर करावं लागलं. आता दोघंही जी रेशो आहेत बिलकुल सिंपल आहे, स्मॉल टर्म्स आहेत, त्यामध्ये त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. जसं याचं करा, याचं करा, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 चौक 36x 36x प्लस 9 1 9 इज इक्वल्स टू 25 इंटू x 25x प्लस 25 3 75. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 4 इंटू 9 4 9 36, 9 1 9, 25 इंटू x 25x, 25 3 75. आता याला आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. कलेक्ट द सिमिलर टर्म्स. 25x तिकडे जाऊया. 36x मायनस 25x पक्षांतराने धनचं ऋण झालं इज इक्वल्स टू अलीकडे राहिलं 75 राहिला आहे. हा 75 आणि 9 प्लस आहे तो मायनस होईल, मायनस 9 झालेला आहे. आता 36 मायनस 25 इज 11x इज इक्वल्स टू 75 मधून 9 गेले तर राहतात 66. बरोबर आहे.
15तून 9 गेले 6, 6ला 1, 7 गेला 6. येथे x जो आहे x ला 11 हा मल्टिप्लाय करतो आहे, पक्षांतराने तो डिवाइड करेल. 11x 11 सह 66, त्यामुळे x = 6. बरेच जण असं करतात 66/11, मग 11 1 जा 11 6 जा. हे करण्याची गरज नाही. जर तुम्हाला 11च्या टेबलमध्ये 66 दिसतो आहे तर डायरेक्ट 11 सह 66 किंवा 11 6 जा 66 असं डायरेक्ट केलेलं चालतं. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल x इज 6 आलेले आहे. असं हे सोपं उदाहरण होतं. मला वाटतं बऱ्याच जणांना कळलं आहे. नाही कळलं तर पुन्हा पुन्हा बघा, समजून घ्या. ओके, अशाच टाईपचं एखादं नवीन अजून पुढचं उदाहरण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, मला वाटतं यातलं लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. क्यूबचं आहे म्हणून दिलेलं आहे तुम्हाला 3x - 4 ब्रॅकेट क्यूब -x + 1 ब्रॅकेट क्यूब दिलेला आहे. सेम आहे खाली सुद्धा 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब दिलेला आहे आणि = 61/189 असं एक्झाम्पल दिलेलं आहे. मायनस प्लस आहे, 3x - 4 आहे. बघा याच्यामध्ये सहज लक्षात येते तुमच्या कंपोनेंडो डिव्हिडेंडो हे फार महत्वाचं आहे. कंपोनेंडो म्हणजे न्यूमेरेटरला ॲडिशनच पाहिजे. इथं मात्र नीट बघा, न्यूमेरेटरच्या दोघं टर्म्समध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, उलट डिनॉमिनेटरला आपल्याला ॲडिशन दिलेले आहे. मग याच्यामध्ये कंपोनेंडो डिव्हिडेंडो करू शकत नाही आपण. कंपोनेंडो डिव्हिडेंडो एखाद्या राशीवरून व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, दिलेल्या कंपोनेंडो डिव्हिडेंडो मध्येच पुन्हा कंपोनेंडो डिव्हिडेंडो करतो. इथं नाहीये, इथं डिव्हिडेंडो आधी नंतर कंपोनेंडो आहे, असं चालणार नाही. करिता काय केलं पाहिजे, कोणाला आयडिया? यस, याचं काय करूया आपण, इन्व्हर्टेंडो करूया. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, नेहमी अंशस्थानीच ॲडिशन पाहिजे. कंपोनेंडो हा न्यूमेरेटरलाच पाहिजे, तो डिनॉमिनेटरला आहे. म्हणून याला आपण काय करूया, इन्व्हर्टेंडो करूया, जेणेकरून ॲडिशन ही न्यूमेरेटरला येईल. या अर्थाने आपण याच्यामध्ये काय करत आहोत, इन्व्हर्टेंडो करतो आहोत. हे लक्षात घ्या. का करतो आहोत पुन्हा लक्षात घ्या. म्हणून आपण काय करूया, याच्यात इन्व्हर्टेंडो करूया. जसं 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब आणि छेदस्थानी न्यूमेरेटर आणूया. जसे 3x - 4 ब्रॅकेट क्यूब -x + 1 ब्रॅकेट क्यूब = याच्यात सुद्धा इन्व्हर्टेंडो 189/61 आणि काय केलं ते इथे लिहा, नोंदवा. बाय इन्व्हर्टेंडो दोन समान गुणोत्तरांची इन्व्हर्टेंडो आलेली रेशो जी असतात ती सुद्धा इक्वल असतात. हे आपण त्या 5 रूल्स मध्ये बघितलं होतं. येथे आपण इन्व्हर्टेंडो का केलं, की जेणेकरून न्यूमेरेटरला कंपोनेंडो यायला पाहिजे, डिव्हिडेंडो हा खालीच यायला पाहिजे. दिलेल्या उदाहरणात तसं नव्हतं. ते होण्यासाठी, ते येण्यासाठी आपण याच्यात इन्व्हर्टेंडो केलो. आता काय आहे, दिलेल्या एका कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडोची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. मागची 2 उदाहरणं नीट कळली नसतील, मी घाईत घेतली असतील, मला मान्य आहे. पण आता हे लास्ट या टाईपचं उदाहरण घेत आहे मी, ते नीट समजूनच घ्या. येथे एका कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडोची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून पुन्हा त्यामध्ये असलेले व्हेरिएबल जे एक्स आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग अशा वेळेस दिलेल्या उदाहरणात पुन्हा काय करतो आपण, एखाद्या कंपोनेंडो डिव्हिडेंडोची व्हॅल्यू दिली असेल, त्याच्यावरून व्हेरिएबल निव्वळ व्हेरिएबल शोधायचं असेल तर दिलेल्या उदाहरणात पुन्हा काय करतो आपण, कंपोनेंडो डिव्हिडेंडो करतो. सेम आता याच्यामध्ये कंपोनेंडो डिव्हिडेंडो करूया. जसं therefore याच्यात कंपोनेंडो डिव्हिडेंडो करणं म्हणजे 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब हा अंश जसा तसा आहे, हा छेद त्याच्यात मिळवूया. छेद जसा तसा, डिनॉमिनेटर जसा तसा. जसे 3x - 4 ब्रॅकेट क्यूब
मायनस एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. म्हणजे याच्यात अंश आणि छेदामध्ये आपण कंपोनेंडो मिळवलं, ऍडिशन केलेली आहे. डिव्हिडेंडो करण्यासाठी मागच्या उदाहरणात बोललो होतो, ही राशी जशी तशी टर्म्स लिहा, फक्त शेवटचे जे टर्म्स आहेत त्यांची साइन कंसाबाहेरची जी आहे ती बदलावा, झालं डिव्हिडेंडो. तेच करूया की 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. हे बोललो तो साइन चेंज करायचा आपल्याला, शेवटची दोघं साइन फक्त मायनस प्लस मायनस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब आणि मायनस प्लस करा एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आणि त्याच्या किमतीमध्ये सुद्धा कंपोनेंडो डिव्हिडेंडो करायचा आपल्याला, जसे 189 प्लस 61 189 मायनस 61. आणि याला म्हणा काय मध्ये चला बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. तुमच्या लक्षात आलेलं काय काय केलेलं आपल्याला. मागची 2 उदाहरणं मी थोडी काही घेतली, त्यामुळे हे नीट समजूनच घ्या. एखाद्या कंपोनेंडो डिव्हिडेंडो वरून आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची असेल ना, तर ते उदाहरण आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो या फॉर्म मध्ये असणं आवश्यक आहे. नसेल तर ते कोणत्या तरी प्रक्रियेने करून घ्या. आपण इन्व्हर्टेंडोने याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो करून घेतलं. त्याच्या व्हॅल्यूज सुद्धा आपण इन्व्हर्टेंडो केलो, म्हणजे 2 समान गुणोत्तरांची व्यस्त गुणोत्तरे सुद्धा समान असतात, इक्वल असतात. हा रूल इथे आपण वापरलेला आहे. आणि याच्यात आता वरती न्यूमेररला ऍडिशन झालेले, डिनॉमिनेटरला मायनस आहे. यांच्यात पुन्हा आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो केलेला आहे. अंशात छेद मिळवलेला आहे, अंशातून छेद मायनस केलेला आहे, त्याच्या व्हॅल्यू मध्ये पण तेच केलेलं आहे. त्याला तशी कारण दिलेली आहे. आता सिम्प्लिफाय होऊन जाईल. जे जे कट होण्यासारखे टर्म्स आहेत ते करूया. पहिले नेहमी मायनस शोधा. मायनस बघा, त्या मायनसचा पॉझिटिव्ह नंबर नंतर शोधा. एक्स प्लस 1 हा मायनस कंस आहे, त्याचाच पॉझिटिव्ह एक्स प्लस 1 पॉझिटिव्ह आहे. हे दोघं कट होतील, अर्थातच कट झाले. छेदस्थानी सुद्धा पहिले मायनस ब्रॅकेट कुठला आहे तो बघा, हा मायनस आहे. त्याचाच अपोजिट नंबर कुठे आहे, 3x मायनस 4 3x मायनस 4 पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, दे मे गेट कॅन्सल. आता उरलेले आहेत समान इक्वल ब्रॅकेट्स आहेत. 3x मायनस 4 3x मायनस 4 2 टाइम्स आहेत. Therefore 2 टाइम्स ऑफ 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब आणि डिवाइडेड बाय छेदस्थानी सुद्धा x प्लस 1 2 टाइम्स आहे. म्हणून 2 टाइम्स द ब्रॅकेट x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू, या दोघांची सम करायची, ऍडिशन करायची. 9 प्लस 1 10 रिमेनिंग 1 6 प्लस 1 7 7 आणि 8 15. अच्छाला 1 आणि 1 2 250 याचा आन्सर आलेला आहे. यांची सबट्रॅक्शन 9 मायनस 1 इज 8 अँड 8 मधून 6 गेला 12. 8 मायनस 6 टू 1 ॲज इट इज असं आलेला आहे. आता याच्यात काय काय करता येईल, जेथे जेथे भाग जाईल तो भाग दिला गेला पाहिजे. जसे 2 2 गेट कॅन्सल, म्हणजे याचा खरा अर्थ असतो 2 1 जा 2 2 1 जा 2 असा असतो. म्हणजे 2 2 गेट कॅन्सल म्हणजे काय, हे दोघे 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 1 जा 2 2 1 जा 2 एक लिहिला नाही आपण. नेक्स्ट, येथे सुद्धा कसला संक्षिप्त रूप जातं का, या दोनही संख्या सुद्धा कुठल्या एखाद्या टेबलमध्ये आहेत का हे बघा. किमान 2च्या टेबलमध्ये नक्कीच आहेत, कारण बोथ आर द इव्हन नंबर्स अँड each even number is divisible by 2. किमान 2 ने भाग जातोच, पण मोठ्या संख्येने जातो का बघा. याला 4 ने जातो का, हो. शेवटी 28 आहे, 28 is divisible by 4. 28 is also divisible by 4. पण शेवटीचे जो नंबर आहे त्याला 4 ने भाग जाणं गरजेचं आहे. 50 4च्या पाड्यात येत नाही, म्हणून याला 4 ने भाग जात नाही. किमान 2 ने नक्की जातो. 2 ने देऊया. 2 6 जा 2 4 जा 8 2 1 जा 2 2 2 जा 4 रिमेनिंग 1 द नंबर बिकम 10. 2 5 जा म्हणजे 125/64 आलेले, जे मी इकडे नोंदवतो आहे, सर्वांना दिसत आहे. ती राशी पुन्हा घेतोय मी की 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अँड x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू 125. अरे हा 125 कसला ब्रॅकेट आहे का, 125/64 आहे. नीट विचार करा काय केलं पाहिजे आपण. इथं क्यूब आहे, या ब्रॅकेटचा पण क्यूब आहे. हा 125/64 आहे,
the both numbers are perfect cube or not? Yes, both are the perfect cube. This is the cube of 5 and 64 is a perfect cube of 4. मग त्याचं रूपांतर कसं करूया हवं तर एक तर यांचं क्यूब रूट घेऊया किंवा याचं पुन्हा रूपांतर करूया. तुम्हाला वाटतं सर आम्हाला माहिती आहे 125 इज अ क्यूब ऑफ 5 अँड 64 इज अ परफेक्ट क्यूब ऑफ 4. 4चा घन 64 आहे, 5चा घन 125 आहे. हे दोघं सुद्धा परफेक्ट क्यूब आहे. हे नंबर सुद्धा हे बॉक्स ब्रॅकेट सुद्धा परफेक्ट क्यूब आहे. मग याचं क्यूब रूट घेऊया ना. मग क्यूब रूट घेण्यासाठी काय करावं लागेल? देअरफॉर 3x - 4 अपॉन x + 1 इज इक्वल्स टू 5 अपॉन 4. काय केलं ते लिहायचं टेकिंग क्यूब रूट. क्यूब रूट घेतला आपण. क्यूब रूट घेणं म्हणजे या कंसाचा क्यूब निघून गेला, या कंसाचा क्यूब निघून गेला, हा 125 सुद्धा क्यूब निघून गेला. 125 5चा घन होता म्हणजे 5 आला. 64 इज अ क्यूब ऑफ 4, सो इट कन्वर्ट इनटू 4. म्हणजे दिलेलं जे इक्वेशन होतं ते एकदम सिम्प्लिफाय होत इथपर्यंत आलं. आता दोन रेशिओ इक्वल आहे. इफ टू रेशिओज आर इक्वल देन देअर क्रॉस मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो इक्वल. सो यांचा तिरकस गुणाकार सुद्धा इक्वल येणार आहे. तो आपण घेणार आहोत. जसे 4 × 3 12x minus 4 4s are 16. 5 × x 5x plus 5 1s are 5. यांचा तिरकस गुणाकार केला. काय केलं आपण 4 × 3 12x 4 × 4 16. नंतर यांचा 4 5 × x 5x 5 1 5. अशा पद्धतीने आपण पुढे बघूया. ही जी टर्म्स आहेत सिमिलर टर्म्स कलेक्ट करूया. सर्व पद जवळ आणूया, सजातीय पद जवळ आणूया. जसे 12x - 5x इज इक्वल्स टू हा 5x बरोबरच्या अलीकडे होता पॉझिटिव्ह होता, बरोबरच्या पलीकडे गेला धनचा ऋण झाला. इकडे फक्त बरोबरच्या अलीकडे 5 राहिला, तो 16 इकडे आणूया मायनस इट कन्वर्ट इनटू प्लस पॉझिटिव्ह झाला. आता या दोघांमध्ये सिम्प्लिफाय करूया. 12 मधून 5 गेले 7x इज इक्वल्स टू 16 आणि 5 21. म्हणजे या दोघांची बेरीज सजातीय पद आहेत, सर्व पद त्यांची सम ॲडिशन अशी आलेली आहे. आता मित्र हो एक्सला हा 7 जो आहे तो मल्टिप्लाय करतो आहे. पक्षांतराने काय करेल 7च्या टेबलमध्ये 21 आहे का? 7 2 जा 14 7 3 जा 21 7 3 जा 21. सो द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल x इज इक्वल्स टू 3. असं हे सिम्पलचं छानसं उदाहरण आहे जे इट ऑब्टेन 4 मार्क्स 4 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. सुंदर असं उदाहरण आहे. आपण मित्र हो याच्यातली जी उदाहरणं होती ना सगळी क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये मागील तासामध्ये पहिलं उदाहरण सोडवलेलं होतं. आता उरलेल्या जी 5 उदाहरणं होती त्यापैकी आपण आता 3 घेतलेले आहेत. कुठली तरी 2 राहिलेली आहेत ती तुम्ही सोडवा. म्हणजे एकूण ही 5 उदाहरणं जी आहेत. पहिलं उदाहरण आपलं झालं होतं मागील तासिकेत. ही 5च्या 5 उदाहरणं आज तुम्ही मला सोडून व्हॉट्सअप करा. ओके. म्हणजे आपला हा जो पॉईंट आहे 4.3 आज आपला संपलेला आहे. येथून पुढे आपण पुढचा जो भाग आहे 4.4 तो पुढच्या प्रॅक्टिस सेट 4.4 नेक्स्ट तासामध्ये आपण घेऊया. ओके. तोही खूप महत्त्वाचा आहे. येथे मी थांबतो आहे. सर्वांना बेस्ट लक.